थोडा उशीर लागेल, पण तिथे सुद्धा अशीच ब्रिटिश काळापासूनची पूर्वापार ती झाडं, ती सगळी इंग्लिश झाडं आहेत, त्याचा फारसा उपयोग सुद्धा नाही आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक एक झाड कमी करत आधी आपलं झाड लावायचं, ते मोठं करायचं, नंतर ते झाड कमी करायचं जुनं, अशा पद्धतीने त्यांनी तिथे लिंब, वड, पिंपळ, अजून कुठली कुठली झाडं आहेत, तिवस, असाना, अटून, कळम, काय माहित बाबा काय ते, आम्हाला एवढं काही माहित नाही. आम्हाला 4-5 प्रजाती माहिती आहे आपल्या सगळ्या, वड, लिंब, पिंपळ. 280च्या वर प्रजाती, देशी प्रजाती त्यांनी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. आणि याही ठिकाणी आपण बघितलं तर अतिशय सुंदर असं वातावरण, सगळीकडे मोरच मोर दिसत आहेत, त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतोय, इकडे बिबट्या पण आहे, पण तो आता आपण सगळ्या असल्यामुळे इकडे येणार नाही, काळजी करू नका. पण त्याला मिसळचा जर वास आला असेल तर तो पण प्रयत्न करेल, कारण नाशिकची मिसळ आहे, शेवटी बिबट्या पण काही सोडणार नाही. तर मला वाटतं अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मी सकाळीच खरं म्हणजे मी रात्री 3-3:30 वाजता झोपलो. आपत्ती व्यवस्थापन खातं माझ्याकडे असल्यामुळे सगळा पाऊस मला बघावा लागतोय, झाडं कुठे पडली ते बघावं लागतंय, कुठे माती घसरली ते बघावं लागतंय. आणि त्यामुळे 3:30 पर्यंत मी सगळा आढावा घेत होतो. झोपलो, 5 वाजता परत उठलो, गाडी पकडली, कुठली आपली ती वंदे भारत. म्हटलं तर बाय रोड जायचं, परत 3-4 तास लागतील. मी म्हटलं चला जाऊ द्या, आणि म्हणून मी ट्रेनमध्ये 9-9:30 इथे आलो आणि सरळ स्टेशनवरून या ठिकाणी इथे आलेलो आहे. पण इथे अतिशय या प्रसन्न वातावरणामध्ये सगळा तो पक्ष्यांचा आवाज, मोराचा आवाज तिकडनं ओरडणं, त्यामुळे खरंच सगळा थकवाच निघून गेलेला आहे. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मला वाटतं एक 4-5 वर्षामध्ये, पुढच्या 3-4 वर्षामध्ये अतिशय सुंदर असं झाडं जे आपण आज लावतोय, 2000 झाडं आपण या ठिकाणी लावतोय. ग्रेप काउंटीला आपण 3000 झाडं लावतोय. आपण संकल्प केलाय दर रविवारी आपल्याला 5 ते 10 हजार झाडं लावायची आहेत. कधी कधी जास्त होतील, पुढच्या रविवारी मला वाटतं 10,000च्या वरही जातील. पण लाखामध्ये, 1 लाख नाही सांगत मी, लाखामध्ये ही झाड आपल्याला या ठिकाणी लावायची आहेत. आणि नाशिक शहर आमचं हे सुंदर शहर करायचं आहे, स्वच्छ शहर करायचं आहे आणि हरित शहर करायचं आहे. त्यासाठी सगळा आपला हा प्रयत्न चाललेला आहे. प्रशासन तर काम करेल, जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, महापालिका आहेत, महापौर आहेत, कमिशनर डिपार्टमेंट आहे, सगळे आपण मिळून काम करू. पण त्याचबरोबर नाशिककर, माझं शहर आहे, माझं गाव आहे, आणि म्हणून माझी जबाबदारी काय, ती जबाबदारी आपण स्वीकारायची आहे. ही चळवळ करायची, आपल्याला एक मुवमेंट करायची आहे की नाही, माझं गाव, मला नाशिक शहर मला हरित करायचं आहे. जिथे जागा दिसेल, ओपन स्पेस असेल, घरासमोर असेल, जिथे शक्य असेल तिथे आम्ही सगळे झाडं लावू, निसर्गाचं संवर्धन करू, पर्यावरणाचं संवर्धन करू, ही शपथ आपण ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये हे नुसतं कुंभपर्यंत चालणारं मिशन नाही आहे की आम्हाला काही 200-500 झाडं तोडायची आहे म्हणून आम्हाला 1,00,000-2 लाख झाडं लावायची आहे, असं अजिबात समजण्याची गरज नाही. आपल्याला पुढे प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक दिवशी, आपल्याला रविवारी तर आपण 10,000 झाडं लावूच, पण मी माझ्या परिसरामध्ये, मी जिथे राहतो तिथे ओपन स्पेस असेल, जागा असेल, जिथे जिथे जागा दिसेल योग्य, त्या ठिकाणी आपल्याला ही झाडं लावायची आहेत. झाडं देण्याची जबाबदारी आमची आहे. जाधव या ठिकाणी आहेत, कुठे यांना आपण सांगितलं, गायकवाड साहेब आमच्या या ठिकाणी, शेखर गायकवाड आहेत, त्यांना सांगितलं, महापालिकेला सांगितलं तर आम्ही तुम्हाला झाडं पुरवू, एवढी मोठी झाडं देऊ, आम्ही 5-5 वर्षे मोठी केलेली झाडं आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ. आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं शहर आहे आणि ते हरित करायचं आहे. मला वाटतं अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर नाशिक शहर हे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं शहर, हरित शहर आपल्याला करायचं आहे, 1 नंबरचं शहर करायचं आहे. आणि ते कठीण नाही आहे, ते आपण सहज करू शकतो. कारण काय, मी खरं सांगतो का, एक म्हणजे इतके निसर्गप्रेमी या ठिकाणी आहेत, इतके ध्येयवेडे लोक आहेत. कोणी, मी मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं, कोणी नदी साफ करतंय, आपण बघितलं असेल आपली नंदिनी नदी, नासर्डी म्हणतो आपण, कपिला नदी, आता परवा नंदिनी नदी, अनेक लोक मला भेटलेत, म्हणजे भाऊ 50 वर्षामध्ये आम्ही असं रूप बदललेलं या नदीचं कधीही बघितलेलं नाही. आपण एकाच दिवशी 15,000 कार्यकर्ते स्वयंसेवक आलेत, किती सुंदर काम त्या ठिकाणी झालं. आपले महाराज नरेंद्राचार्य जगद्गुरू, त्याची टीम आली 5,000 लोकांची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढ्या उन्हामध्ये ते त्या ठिकाणी काम करत होते. सगळे आजूबाजू परिसराचे सगळे नाशिककर जमलेत, सगळ्या टीम जमल्यात.
आणि सगळ्यांनी मिळून आपण अतिशय सुंदर असं काम केलं आणि त्यामुळे त्या नदीचं सगळं रूप बदलून टाकलेलं आहे. गतवैभव पण त्याला प्राप्त करून देतो. काही दिवसांनी आता STP प्लॅन सुरू झाला की सगळं घाण पाणी त्याचं निघून जाईल आणि शुद्ध पाणी होऊन त्याच्यामध्ये परत त्या ठिकाणी येईल असा प्रयत्न आपला त्या ठिकाणी चाललेला आहे. मागच्या आपण रविवारी कुठलं कपिला म्हणजे मला तरी नदी आहे का काय समजलं नाही. म्हणजे ही चारी वाहते म्हणे ही कपिला नदी आहे. मी म्हटलं असं कसं काय झालं. म्हणजे खूप होती 40 फूट होती म्हणे पण आता फक्त एवढी 3 फुटच राहिलेली म्हणे. ते सगळं अतिक्रमण झालेलं आहे. सगळं बुजवून टाकलेलं आहे लोकांनी आणि म्हणून ते सुद्धा साफ करण्याचं काम आपलं चाललेलं आहे. आपण स्वतः सगळे नाशिककर सगळे नगरसेवक महापौर सगळे अधिकारी पदाधिकारी यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं काम केलं. मला वाटतं शहर सुंदर तेव्हाच होईल की जेव्हा सगळे नाशिककर प्रत्येक जण ही जबाबदारी घेतील. नाही तर आम्ही साफ करू तुम्ही वरतून प्लास्टिक फेका कचरा फेका. प्लास्टिक आपण बघितलं तर इतकं झालं कॉलनीच्या आजूबाजूला ते उडत इतकं अडकलेलं सगळीकडे की मला कळतच नाही या शहरामध्ये किती प्लास्टिक आहे. ती जबाबदारी आपली आहे. आपण कॉलनीमध्ये विकसित भारत करतो त्याचं स्वप्न मोदीजींनी आपल्याला दाखवलेलं आहे. ते पूर्ण करताना प्रत्यक्षात बघताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय आपण बघतोय. ते जर पूर्ण करायचं असेल सुपर पॉवर आपल्याला करायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटी द्यावी लागेल. प्लास्टिक पासून आधी सगळ्या या देशाला वाचवावं लागेल. मी तर म्हणेल देशालाच वाचवावं लागेल आणि त्यासाठी मग निसर्गाचे संवर्धन करावं लागेल. झाडे लावावे लागतील. ऑक्सिजन सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि आता मग पावसाचं कसं चाललंय तुम्ही बघतायत. कधी येतो कधी जातो. कधी मे मध्ये गारपीट होते कधी एप्रिलमध्ये पाऊस येतो कधी वादळ येतं. पावसाळ्यात पाऊसच पडत नाही तर महिना झाला. हे सगळं या निसर्गामुळे होतंय. त्याचा जो ऱ्हास होत चाललेला आहे आणि मला वाटतं यातून आपल्याला वाचवायचं असेल पुढच्या पिढीला वाचवायचं असेल देशाला वाचवायचं असेल देशाला सुपर पॉवर करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी सगळी जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी असं आव्हान मी आपल्याला या ठिकाणी करतो. पुढच्याही रविवारी आपण जवळपास 10 ते 15 हजार झाडं लावणार आहोत. आता यानंतर ग्रेप काउंटीमध्ये त्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे. तिथे 3000 झाडं लावण्याचा आजच त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. मला वाटतं अशा पद्धतीने जर आपण झाडं लावत गेलो तर लवकरच नाशिक शहराचा हा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे. नाशिक जिल्ह्याचा हा चेहरामोहरा बदलणार आहे आणि मग त्याचे पुढे भविष्यामध्ये आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे आम्ही ही झाडं लावलेली आहेत म्हणून नाशिक सुंदर झालेलं आहे हरित झालेलं आहे. हे आपण आपल्या मुलांना नातवांना आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या आजोबांनी या ठिकाणी झाडं लावलेली होती हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असं आव्हान मी आपल्याला या प्रसंगी या ठिकाणी करतो. आपण रविवारच्या दिवशी म्हणजे रविवारीच यायचं आहे आपल्याला. आपण या ठिकाणी आलात. आपण अतिशय जबाबदारीने सगळी ही झाडं सगळ्यांनी लावलेली आहेत. त्याबद्दल हो कमळ बागेतही आपण या ठिकाणी आला. त्या ठिकाणी 80 प्रकारचे कमळ आहेत. कमळ आपलं एकच आहे पण त्याचे रंग सगळे छटा वेगवेगळे या ठिकाणी दाखवलेले आहेत. मला वाटतं अतिशय सुंदर असं गायकवाडांचं करावं तेवढं कमळ. इथे अनेक जण बसलेले आहेत
की ते अतिशय ध्येयवेड आहेत, त्याला दुसरं कामच नाही, ते फक्त निसर्ग म्हणजे निसर्ग, स्वच्छता म्हणजे स्वच्छता या ध्येयाने वेळी झालेली माणसं आहेत. मला खरं अतिशय गर्व आहे, अभिमान वाटतो की अशी माणसं समाजामध्ये आहेत की ते आपलं सगळं काम दाम सोडून किंवा ते करून नंतर अर्धे दिवस किंवा नंतरचा संध्याकाळचा सकाळचा वेळ तासन तास या ठिकाणी अशा कामाला देत आहेत आणि त्यांच्यामुळे सगळं हे आपल्याला समोर इतकं हिरवगार चित्र या ठिकाणी दिसतं आहे. म्हणून मी त्यांच्याही मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. जे जे सहकार्य लागेल ते शासनाकडून या ठिकाणी आपल्याला मिळेल. कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही. काही तुम्ही सांगा, निसर्गाच्या बाबतीत, झाडाच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण ते सगळं काम या ठिकाणी करूया एवढंच आवाहन करतो. पुन्हा आपल्याकडून मदतीची अपेक्षा या ठिकाणी करतो. आपण सर्वांनी पुढाकार घेऊन या नाशिकसाठी, नाशिकच्या स्वप्नाला आपण जे बघितलेलं ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावं असं आवाहन करून माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.